सांबार आणि उडदाची भजी बनवणार आहोत. त्याकरता सांबार तयार करायचं. तेल घेतलंय कढईत, 1 चमचा छोटा मोहरी घेतली, 1 चमचा जिरे घेतलाय, कढीपत्त्याची पानं घेतली, थोडेसे धनेपूड टाकले, आपण भाजी टाकून घेणार आहोत. लाल भोपळा आहे आणि शेवग्याची शेंग करून घेतली आपण. त्याबरोबरच खोबरं किसलेलं टाकलं, थोडं ओलं खोबरं. आपण भाजी शिजण्याकरता थोडंसं मीठ टाकून घेत आहोत. तसंच लाल मिरची पूड टाकून घेत आहोत. थोडीशी हळद. आपण याला 2 मिनिटं वाफवून घेऊया भाजी. आपण या भाज्या शिजण्यासाठी 2-3 मिनिटं ठेवलं होतं झाकून मीडियम गॅसवरती. आपल्या भाज्या शिजल्या. ही डाळ आहे. ह्या डाळीमध्ये कांदा, 1 टोमॅटो, 2 मोठा कांदा, 1 मोठा टोमॅटो आणि थोडंसं हिंग, हळद हे करून तुरीची डाळ थोडी छोटी वाटी घेऊन कुकरला 3 शिट्ट्या मारून घेतल्या आणि गरगटून घेतली. ते टाकून देतो. चिंच आहे, चिंचाचं कोळ करून काढून टाकतो थोडंसं. तसंच आपल्याला सांबार मसाला टाकून द्यायचा आहे, 1 चमचाभर. आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. भाजीला मीठ टाकलं होतं शिजताना. बीट मेटर टाका, मीठ, कोथिंबीर टाकून घेऊया. 1 छोटी उकळी करून घेऊया. आपण उडदाची डाळ रात्री भिजायला घातलेली होती. सकाळी आहे ना बिना पाणी न टाकता असं छान वाटून घेतली आहे मी, एकदम मौसूद. हे कढीपत्त्याची पानं चिरून घेतली आहे, चिली फ्लेक्स घेतले, हे खोबरं किसून घेतलं जरासं आणि बारीक कांदा, अर्धा कांदा होता तो बारीक चिरून घेतलाय आणि चवीप्रमाणे मीठ घेतलंय. आपण ह्याला सगळं व्यवस्थित मिसळून घेऊया आणि तळणी करता तेल घेतलंय वरती. याला मिसळून व्यवस्थित घेऊया. आपण उडदाच्या डाळीचं बॅटर आपण हलवून घेतलं, व्यवस्थित मिक्स केलं. छोटे छोटे आपले उडदाचे भजे तयार झालेले आहेत. आपण काढून घेतो. अशाच पद्धतीने आपण सर्व उडदाचे भजे करून घेणार आहोत. सांबार उडदाच्या डाळीचे भजे सर्व केलेलं आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.